तुमच्याकडे ज्या विहिरीला बोरवेलला पाणी होतं ते आटलं आहे का, किंवा तुमच्याकडे खूप खाली जाऊन सुद्धा पाणी बोरवेलला लागत नाही आहे का? कारण आपण वापरतो पण टॉपअप करत नाही. आपण मोबाईल रिचार्ज करतो तेव्हाच तो मोबाईल वापरू शकतो, पण जेव्हा आपण भूजल वापरतो ते सुद्धा टॉपअप करणं आवश्यक आहे. हो, भारत हा जगातील सगळ्यात जास्त भूजल वापरणारा देश आहे. आपल्या माहितीकरता सांगतो की भारताचा भूजल वापर हा संपूर्ण जगाच्या भूजल वापराच्या 25% आहे. म्हणजे जेव्हा 4 लिटर पाणी भूजलातनं निघत असेल तेव्हा 1 लिटर पाणी हा एकटा भारत काढत असतो. आणि हा एकंदरीतच वापर अमेरिका आणि चीन यांच्या एकत्रित वापरापेक्षा कितीतरी जास्त आहे. आपण बोरवेलमधनं जे पाणी काढतो आहे ते 150, 200, 300 वर्षापूर्वीचं पाणी त्या ठिकाणी जमा आहे. आणि त्या ठिकाणी पावसाच्या पाण्याला जायला 100-200 वर्षेसुद्धा लावू शकतात. आणि ज्या पारंपरिक पद्धतीने आपण रिचार्ज करतो त्यांनीसुद्धा स्पीड वाढेल, पण फास्ट पाणी त्या ठिकाणी जाणार नाही. त्यासाठी उपाय म्हणजे डायरेक्ट रिचार्ज म्हणजे पावसाचं पाणी, छतावरचं पाणी हे डायरेक्टली विहिरी किंवा बोरमध्ये टाकायचं. तर आम्ही हा एक उपाय आपल्याकडे घेऊन आलो. हे एक रूफ वॉटर हार्वेस्टिंग युनिट. या युनिटच्या माध्यमातून हा एक शोष खड्ड्यासारखं काम करतो. आपल्या छतावरचं पाणी डायरेक्टली या फिल्टरच्या माध्यमातून आपण आपल्या बोरमध्ये किंवा विहिरीमध्ये डायरेक्टली टाकू शकता. यानी फायदा असा होईल की ज्या 200-300 फुटावरनं आपण पाणी काढतो आहे त्या ठिकाणी नॅचरली पावसाच्या पाण्याला जायला वेळ लागेल किंवा पारंपरिक पद्धतीने पोचायलासुद्धा वेळ लागेल. पण या भूजल मॉइस्ट सॉईल या फिल्टरच्या माध्यमातून आपण ते पाणी डायरेक्टली त्या ठिकाणी पोचू शकतो ज्या ठिकाणी आपण ते काढत आहात. युनिट वापरणं अत्यंत सोपं आहे. हा आपला ड्रेन पाईप आहे जो आपल्या घराचे सगळे पावसाचे पाण्याचे जे ड्रेन असतात ते जमा करून या ठिकाणी आणतो. हा याचा इनलेट आहे. या इनलेटच्या माध्यमातून पाणी या ठिकाणी जातं. या ठिकाणी हा फर्स्ट फ्लश वॉल दिलेला आहे. पहिले 2 पाऊस या ठिकाणी जाऊ द्यायचे, म्हणजे वातावरणात असलेली धूळ किंवा आपल्या छतावरचा कचरा या वाटणं निघून जाईल. आणि मग हा वॉल आपल्याला बंद करायचा आहे. हा वॉल बंद केला की बाय ग्रॅव्हिटी यात पाणी भरत येईल. अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी जे काही हार्ड पार्टिकल आहे ते खाली जमा होतात. नंतर हा इकडनं पास होऊन वर जातो. या ठिकाणी आपण एक फिल्टर दिलेला आहे आणि या फिल्टरच्या माध्यमातून पास होऊन हे पाणी इकडनं आपण आपल्या बोरमध्ये किंवा विहिरीमध्ये डायरेक्टली टाकू शकतो. मोठ्या प्रमाणात पाऊस आला किंवा पावसाचं पाणी फिल्टरच्या कॅपॅसिटीच्या वर गेलं तर या ठिकाणी हा ओव्हरफ्लो दिलेला आहे. त्यामुळे घाण पाणी आपल्या बोरमध्ये किंवा विहिरीत जाणार नाही आणि सोबतच याचं फ्लडिंग आपल्या स्लॅबवरसुद्धा होणार नाही. डबल ग्रॅव्हिटी आणि ट्रिपल फिल्ट्रेशन या पद्धतीने तयार केलेलं हे एक पेटेंटेड प्रॉडक्ट आहे. हे वैद्यकीय जनजागृती मंचाचा सोशल इनिशिएटिव्ह आहे आणि हे आपल्यासाठी आम्ही एक सोशल ॲक्टिव्हिटी म्हणून उपलब्ध करून देतो आहे. हे मॉडेल आपल्या घरी ऑफिसेसवर लावून ह्या सामाजिक आणि निसर्गाच्या कार्यात हातभार लावण्यासाठी आपण खालील नंबरवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता.